नमस्कार. आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. इथे जमलेल्या सर्व पालकांचे, शाळा समिती सदस्यांचे आणि निमंत्रितांचे मी मनापासून स्वागत करते. दुसरे सत्र सुरू झाले की सर्वांना वेध लागतात संमेलनाचे. आज तो दिवस उजाडलेला आहे आणि आपण सर्वजण मुलांचे सादरीकरण बघायला उत्सुक आहात. संमेलनाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी गेल्या वर्षभरात घडलेल्या काही ठळक घडामोडी मी सांगणार आहे. हे शाळेचं 33वे वर्ष आहे आणि यंदा मार्चमध्ये शाळेची 25वी बॅच 10वीला बसणार आहे. शासनाच्या चौकटीत राहून अर्थपूर्ण, बालककेंद्री, आनंददायी पद्धतीने शिकणे शिकवणे प्रक्रिया घडू शकते का, हा प्रयोग करण्यासाठी अक्षरनंदन शाळेची स्थापना झाली. आता या टाईम टेस्टेड अशा शिक्षण पद्धतींचा लाभ इतर शाळांना आणि संस्थांनाही मिळावा या उद्देशाने गेल्या वर्षीपासून अक्षरनंदनतर्फे प्रशिक्षण शिबिरं घ्यायला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी 2024मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांची एकेका दिवसाची प्रशिक्षणं झाली. त्याला पुण्यातून आणि पुण्याबाहेरूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. येत्या फेब्रुवारीमध्येही अशी प्रशिक्षण शिबिरं घेण्यात येणार आहेत. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या शाळेची वेबसाईट नवीन रूपात पुन्हा सुरू झालेली आहे हे आपण सर्व जाणताच. त्यातील चालू घडामोडी या पानावर शाळेत घडणारे विविध उपक्रम नियमितपणे अपलोड केले जात आहेत, ते आपण जरूर बघावेत. आता वळूया आपण आजच्या संमेलनाकडे. या वर्षाच्या सुरुवातीला आपले 7वीचे पालक श्री ऋषिकेश दाभोळकर यांनी संमेलनाबाबत एक वेगळी कल्पना शाळेसमोर मांडली. त्यांनी उत्तर भारतातील एका शाळेमधील संमेलन नुकतंच बघितलं होतं. एक सलग कथानक, भव्य नेपथ्य, लाईव्ह गायनवादन असलेलं हे संमेलन त्यांना खूपच भावलं होतं. आपणही असा एखादा प्रयोग करून बघावा का? मुलांकडून थोड्या जास्त अपेक्षा केल्या, थोडी मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि पुरेसा सपोर्टही दिला तर मुलं नक्की ती जबाबदारी पेलू शकतील असं आम्हाला वाटलं. या प्रयोगाची मुख्य जबाबदारी घेण्याची, त्यासाठी पुरेसा वेळ देण्याची तयारी ऋषिकेश दादांनी दाखवली. 3री ते 6वीच्या शिक्षकांशीही बोलणं केलं. जबाबदारी तर मोठी आहे, अभ्यास, इतर उपक्रम हे सगळं जमवून असं संमेलन करणं हा मोठा घाट होणार आहे हे सगळ्यांनाच जाणवत होतं. भरपूर नियोजन लागेल, सक्षम मनुष्यबळ लागेल हेही स्पष्ट दिसत होतं. मात्र सर्व शिक्षकांनी सुद्धा असा प्रयोग करून बघण्याची तयारी आणि उत्सुकता दाखवली आणि मग हे धाडस करून बघायचं आम्ही निश्चित केलं. संहिता काय असावी, एकंदर नियोजन कसं असावं यासाठी ऋषिकेश दादा आणि 3री ते 6वीचे शिक्षक यांची मीटिंग झाली. त्याच्यात सर्वांनी आपापल्या परीने कल्पना लढवल्या, ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि मग एरवी एक मध्यवर्ती विषय घेऊन त्याच्या विविध बाजू उलगडून दाखवताना कार्यक्रमांची जोडणी निवेदनांनी केलेली असते, तसं यावेळेला न करता अख्ख्या संमेलनाचं एक सलग कथानक असेल असं ठरलं. ऋषिकेश दादांचं मराठी भाषेवर प्रेम आहे. त्यांचं वाचन दांडगं आहे. मुलांचे भावविश्व आणि त्याला साजेसे दर्जेदार बालसाहित्य याची त्यांना खूपच चांगली जाण आहे. गेली 2 वर्ष कुल्फी नावाच्या मासिकाचं संपादन ते करत आहेत हे बरेच जणांना माहीतच असेल. दादांनी संमेलनाची संहिता लिहून काढली. G.A. कुलकर्णी लिखित मुग्धाची रंगीत गोष्ट, कलवी गोपाल कृष्णन यांनी लिहिलेली आणि अनिल एकबोटे यांनी अनुवादित केलेली मधमाशांच्या जगाविषयीची एक गोष्ट साखरेचं बाळ, विंदा करंदीकर लिखित एटू लोकांचा देश आणि आदिती देवधर यांनी लिहिलेली इरा, विराज आणि टाईम मशीन या 4 गोष्टींवर आधारित 4 उपकथानकं तयार झाली. संमेलन ही दरवर्षी एक सलग प्रक्रिया असते. ह्यावर्षी ही प्रक्रिया अगदीच आधी म्हणजे जून-जुलैमध्येच सुरू झाली. सर्व मुलांना संमेलनाचं कथानक ऐकवलं. एका मोठ्या सलग प्रवाहाचा आपण भाग आहोत आणि त्यात आपापली भूमिका आपण पार पाडणार आहोत याची मुलांना छान कल्पना आली. संमेलनाची सर्व नाटकं बसवण्याची जबाबदारीही ऋषिकेश दादांनी उचलली. दुसरी मोठी बाजू होती गायन आणि वादनाची.
ही जबाबदारी स्वीकारली आपल्या गाण्याच्या ताई नीता मुतालिक आणि 7वीचे पालक पल्लवी सातव आणि नितीन सातव यांनी. या संमेलनातली काही गाणी प्री रेकॉर्डेड तुम्हाला माहीत असलेली अशी आहेत, तर काही गाणी ऋषिकेश दादांनी स्वतः लिहिलेली आहेत. मुलांना येणारी वाद्य कोणकोणती आहेत ते बघणे, गाण्याच्या सुरुवातीचे आणि मधले मधले संगीताचे तुकडे बसवणे, गाण्यांना चाली लावणे, गाण्याची पट्टी ठरवणे, त्याचं रेकॉर्डिंग करून वादन करणाऱ्या मुलांच्या गटावर पाठवणे अशी सुरुवात झाली. मुलांनी पण तत्परता दाखवून आणि मेहनत घेऊन आपापल्या वाद्यांवर गाण्याच्या सुरावटी बसवल्या. सुरुवातीला कीबोर्ड, पेटी, व्हायलिन, जेम्बे, काहून आणि काही शेकर्स अशी मोजकीच वाद्य होती. हळूहळू त्याच्यामध्ये बोंगो, दिमडी, टॅम्बोरीन, घुंगरू, चिपळ्या, टाळ, मंजिरी, ट्यूब शेकर्स, वूड ब्लॉक, बियांच्या टरफलांपासून बनवलेले सीड शेकर्स, शंख, बाजा, ताशा, कबास अशा अनेक तालवाद्यांची भर पडत गेली. मधमाशांच्या जगातील झाडांचं लग्न दाखवणाऱ्या एका गाण्याला सगळ्या नैसर्गिक आवाजाच्या तालवाद्यांची साथ करावी अशी कल्पना नितीन दादांनी सुचवली. एरवी वाद्य म्हणून आपण त्याचा विचारही करत नाही अशा गोष्टी जशा की धान्य साठवण्याची कोठी, खराटा, प्लास्टिकची बादली, गालावर बोटांनी धरलेला ताल म्हणजेच माउथ पर्कशन अशा हटके वाद्यांचा ऑर्केस्ट्रा तयार झाला. तर एका गाण्यात तोंडाने ड्रमसारखा आवाज काढण्याचा म्हणजेच बीट बॉक्सिंगचा प्रयोगही केलेला आहे. तसंच गाण्यांमध्येही भरपूर वैविध्य आहे. एका गाण्यात मुलांना यॉडलिंग करायचं आहे. त्याशिवाय हल्लीच्या मुलांना भावणारा रॅप हा प्रकार, गद्य आणि पद्य यांचा मिलाफ असलेली एक नृत्य नाटिका, एक बंगाली गाणे, कीर्तन आणि भारूड असा लोकसंगीताचा बाज असलेली गाणी अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. या प्रत्येक गाण्याला साजेसा आवाज आणि गायनशैली असलेली मुलं ठरली आणि गायनवादनाचा एकत्र सराव सुरू झाला. प्राथमिक गाणी बसल्यावर रेकॉर्डिंग केले आणि त्यावर नाच बसले आणि मग एका टप्प्यावर नाच आणि गायनवादन यांची एकत्रित तालीम सुरू झाली. याशिवाय संमेलनातील विविध नाटकांना जे पार्श्वसंगीत द्यायचे किंवा नेपथ्य बदलताना जे संगीत द्यायचं ते कामही मुलांनीच केलं आहे. एका नाटकामध्ये स्टीलची ताटली पाण्यात बुडवून विनोदी प्रसंगासाठी संगीत तयार केलं आहे. तर एका नाटकातील पक्ष्यांचा आवाज पाण्याची शिट्टी वाजवून काढलेला आहे. या गायन आणि वादनासाठी नीताताई, पल्लवीताई, नितीन दादा आणि ऋषिकेश दादा यांनी प्रसंगी घरचा वेळ देऊन प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि अगदी जीव ओतून काम केलेलं आहे. विविध गोष्टींचा मेळ साधताना मुलांना त्याचा ताण येणार नाही याचीही काळजी घेतली आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. तिसरी मोठी जबाबदारी होती ती नेपथ्याची. एका शास्त्रज्ञाची प्रयोगशाळा, त्यातील रहस्यमय उपकरणं, मुग्धाच्या स्वप्नातील अद्भुत दुनिया, त्यातील हलणारी खालीवर होणारी झाडं, चित्रविचित्र प्राणी पक्षी, आकाराने छोटा होऊन मधमाशांच्या जगात गेलेल्या मुलाला दिसणारे मोठे मधमाशाचं पोळं किंवा मोठी मोठी गवताची पाती, तसंच एटूंचं अजब जग आणि त्यामध्ये वावरणारे त्रिकोणी डोकं आणि चौकोनी पोट असणारे एटू, चंद्राच्या आकाराचे शिखर असणारा ज्यावर मुलं चढू आणि उतरू शकतील असा चांदपिडा डोंगर, पोटावर डोळे असणारा त्यांचा देव, तसंच जुन्या पुण्यातील वाडे अशा विविध गोष्टी दाखवण्यासाठी आणि वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठ्या सेट्सची आणि कल्पक नेपथ्याची आवश्यकता होती. काही ठिकाणी सुतारकाम, इलेक्ट्रिकल काम याचीही गरज होती. ही मोठी जबाबदारी स्वीकारली 3री ते 6वीच्या काही पालकांनी. ऋषिकेश दादांनी त्यांना त्यांच्या कल्पना ऐकवल्या आणि पालकांनी जोरदार सुरुवात केली. भव्य आणि परिणामकारक नेपथ्य निर्मिती करायची, ती सुद्धा कमीत कमी खर्चात आणि शक्यतो पर्यावरणपूरक साहित्य वापरून. मोठे सेट्स आकाराने मोठे असले तरी खूप जड नकोत, सहज हलवता येतील, उभे राहतील असे हवेत. हे काम काही सोपं नव्हतं. पालक जोरदार तयारीला लागले. दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा काम करत होते. या पडद्यामागच्या कलाकारांनी शांतपणे, आनंदाने आणि खूप दिवस भरपूर मेहनत घेतली आहे. त्या सर्वांचा मी आता उल्लेख करते. 3रीतील राधाचे बाबा, अन्वयची आई, उनाचे आई बाबा, आहानाची आई, मीराचे आई बाबा, मनस्वीची आई
आणि यशची आई. चौथीतील इरा खैरेचे बाबा, श्रव्याची आई, वैदेहीची आई, गौरीची आई, अन्वीची आई, सानवीची आई, कुशतची आई, शारवची आई, राजवर्धनची आई, आरोही पंडितची आई, स्वराचे आई बाबा आणि मैत्रेय देडगेची आई. पाचवीतील पार्थचे आई बाबा, मल्हारची आई, अर्चिषाची आई, आहानाची आई, इहानची आई, निर्मोहची आई, कनिकाची आई आणि मीराचे आई बाबा. सहावीतील कबीरचे आई बाबा, अस्मीचे बाबा, पार्थची आई, वज्रमानसची आई, रथीची आई, मल्हारची आई, कल्पचचे बाबा, सार्थक पतंगची आई, रयांची आई, संयुक्ताची आई आणि रिषभची आई. आपण एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. नेपथ्यामध्ये सुद्धा अजून एक प्रयोग ऋषिकेश दादांनी करून बघितला आहे, तो म्हणजे प्रोजेक्शनचा. नाटकातील काही प्रसंगी मागच्या पडद्यावर काही गोष्टी प्रोजेक्ट झाल्यावर वाढणारी गंमत तुम्ही आता लवकरच अनुभवाल. मेकअपसाठी सुद्धा काही पालकांनी मदत केली आहे. तिसरीतील इराची आई, उनाची आई, राधाची आई. चौथीतील शानवीची आई, आरोही पंडितची आई आणि इरा खैरेची आई. पाचवीतील कनिकाची आई, आहानाची आई, अर्चिषाची आई. तसेच सहावीतील अस्मीची आई, ओवीची आई, अथर्व जाधवची आई. या सर्वांसाठी पण आपण टाळ्या वाजवूया. हे संमेलन उभे राहण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत छान पोचण्यासाठी इतरही अनेक जणांचे हात लागलेले आहेत, त्यांचा मी आता आवर्जून उल्लेख करते. आजची ध्वनी व्यवस्था केलेली आहे श्री नामदेव पांगारकर यांनी. लाईव्ह गायन आणि वादन असल्यामुळे आजच्या ध्वनी व्यवस्थेला आज तसंच सरावासाठीचे 2 दिवस पेशंटली आणि खूप वेळ द्यावा लागलेला आहे, जो त्यांनी दिला. प्रकाश व्यवस्था केली आहे आपले तिसरीचे पालक श्री सचिन जोशी आणि आपले नाट्याचे दादा श्री निखिल गाडगीळ यांनी. फोटो आणि व्हिडिओची व्यवस्था केली आहे आपले चौथीचे पालक श्री प्रसन्न कुलकर्णी यांनी. प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे प्रसाद कुलकर्णी यांनी. तर बैठक व्यवस्था केली आहे आपला माजी विद्यार्थी संकेत धाईंजे याने. मुलांची चित्र असलेली आपली सुंदर निमंत्रण पत्रिका आणि स्टेजच्या मागे जो देखणा पडदा दिसत आहे त्याची संरचना केली आहे आपल्या चित्रकलेच्या ताई ज्योती महाले यांनी. निमंत्रण पत्रिका छापून दिली आपले 6वीचे पालक श्री आमोद बोहिटे यांनी. आता या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आता शेवटी 2 महत्त्वाचे उल्लेख करते, ते म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर ताई दादांचा. संमेलन काळामध्ये सगळ्यांना चहा कॉफी पुरवणे, माईकची व्यवस्था करणे, नेपथ्याला मदत करणे हे सर्व शिक्षकेतर ताईदादांनी खूप मनापासून केले आहे. 3री ते 6वीच्या वर्गताईंनी खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवर आघाडी सांभाळलेली आहे. अभ्यासाचे नियोजन, एकमेकांकडून घेतलेल्या मुलांच्या कपड्यांची व्यवस्था, ऋषिकेश दादांनी बसवलेल्या नाटकांचा सराव घेणे, मुलांचे वैयक्तिक नेपथ्य बनवणे, सर्व मुलांना त्यांच्या इच्छेनुसार भूमिका मिळते आहे ना याकडे लक्ष देणे, मुलांची भांडणे सोडवणे, रुसवे फुगवे दूर करणे, प्रोत्साहन देणे, त्यांना ताण येणार नाही यासाठी सजग राहणे, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. इतर विषयाच्या ताईंनी आणि बालवाडी ते 2रीच्या शिक्षकांनीही त्यांना मनापासून मदत केली आहे. दरवर्षीप्रमाणे या विविध गोष्टी सांभाळून आणि वेळात वेळ काढून शिक्षक जे गाणं म्हणणार आहेत त्या गाण्याचा सरावही सगळ्यांनी आनंदाने केलेला आहे. प्रेमाने आपुलकीने काम करणाऱ्या आणि संमेलन ही प्रक्रिया मुलांसाठी अर्थपूर्ण कशी होईल यासाठी झटणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर ताईदादांसाठी आता आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांच्या कष्टांना दाद देऊया. आज सादर होणारं संमेलन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा थोडी जास्त महत्त्वाची आहे ती संमेलनाच्या निमित्ताने घडणारी शैक्षणिक प्रक्रिया. काही छोट्या गोष्टींचा उल्लेख करते. मुळात एखादंच वाद्य अंदाज घेत वाजवणारी मुलं इतरांचं बघून हळूहळू इतरही अनेक वाद्य मस्त आणि सराईतपणे वाजवू लागली. लहान मुलांसमोर जर विविध पुस्तकं उपलब्ध असतील आणि मोठी माणसं ती वाचताना मुलं बघत असतील तर मुलं आपोआप वाचती होतात, हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे वाद्यांच्या बाबतीत अनुभव आम्हाला आला की सत्रभर विविध वाद्य ती वाजवणारी मुलं बघून वाद्यवृंदात नसलेल्या अनेक मुलांनी पण उत्सुकतेने वाद्य बघितली, स्वतः वाजवून बघितली. एकदा तर संमेलनाच्या एका तालमीनंतर काही मुलांनी उत्स्फूर्तपणे
रॅपचं गाणं म्हणायला सुरुवात केली. काहींनी ताल धरला, 1-2 ताईंनी पण जेंबे वाजवून बघितला. रॅप हा प्रकार आजच्या पिढीला भावणारा आहेच, पण त्या जोडीला भारूड आणि कीर्तन हे पारंपरिक लोकसंगीत पण मुलांना खूप भावले आणि त्याला मुलं उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ लागली. मधमाशांचं नाटक बसवताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा काय भूमिका पार पडतात, त्यांच्या जीवन पद्धतींमधील बारकावे काय काय आहेत, याबद्दल खूप छान बोलणं झालं. 1750च्या पुण्याचं नाटक बसवताना गुगल मॅप बघून आत्ताचं पुणं आणि त्यातील विविध भाग आणि तेव्हाचं जुनं पुणं याची तुलना मुलांनी केली. नाटक बसवताना आवाजाची फेक, स्टेजवरील हालचाली, प्रसंगानुरूप विविध आवाज निर्माण करण्याचे तंत्र, नाटकादरम्यान कोणी चुकले तर सांभाळून घेणे, अशा अनेक गोष्टींवर काम होत गेलं आणि त्यामुळे सुरुवातीला बुजणारी मुलं पण नंतर आत्मविश्वासाने वावरू लागली. काल मुलांशी ताईदादांनी बोलणं केलं, मुलांना थँक्यू म्हणलं. मुलांनी पण या सगळ्या प्रक्रियेचा खूप आनंद घेतला आहे. आपलं संमेलन बसवण्यासाठी खूप जणांनी खूप कष्ट घेतलेत याची जाणीव मुलांनाही झालेली आहे असं आम्हाला तेव्हा जाणवलं. एकंदर ही प्रक्रिया खूपच सुंदर झाली आणि आता हा संमेलनाचा माहोल संपल्यानंतर कसं चुकल्यासारखं होणार असं सर्वांना वाटू लागलं आहे. बोलण्यासारखे प्रसंग आणि गमती-जमती तर खूपच आहेत, पण आता वेळेअभावी हे बोलणं मी इथेच थांबवते. आता मी काही जणांना स्टेजवर येण्याची विनंती करणार आहे. सर्वप्रथम गेले 3-4 महिने आपापले उद्योगधंदे सांभाळत शाळेसाठी झटून काम करणाऱ्या आणि सुंदर नेपथ्य उभे करणाऱ्या सर्व पालकांना मी स्टेजवर निमंत्रित करते आहे. पालकांनी स्टेजवर यावे. थोडं पुढे पुढे सर्वांसाठी भरघोस टाळ्या वाजवूया आणि त्यांचे कौतुक करूया. ओके. इकडे यानंतर शाळेच्या संस्थापक सदस्य वंदनाताई भागवत यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि त्याचबरोबर ऋषिकेश दादा, पल्लवीताई, नितीन दादा, अमित दादा, प्राचीताई, सई, हार्दिका यांनाही स्टेजवर येण्याची विनंती करते. या सगळ्यांच्या प्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आता एकेकाला रोप देण्याची मी वंदनाताईंना विनंती करणार आहे. फोटो काढेपर्यंत मी प्रत्येकाबद्दलचं एक एक वाक्य आहे ते बोलते आहे. प्रथम संमेलनातील नाच करणाऱ्या ताई, नाच बसवणाऱ्या ताई, संपूर्ण कथानकामध्ये त्या नाचाची काय भूमिका आहे ते समजून घेऊन
त्यावर विचार करून त्यांनी आपापले नाच बसवले आहेत. त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सर्वप्रथम हार्दिका ही आपली माजी विद्यार्थिनी आहे आणि तिने संमेलनातील 2 नाच बसवले आहेत. त्यानंतर सई ही पण आपली माजी विद्यार्थिनी आहे. तिनेही संमेलनातील 2 नाच बसवले आहेत. प्राची माने 7वीच्या पालक आहेत. त्यांनीही संमेलनातील 2 नाच बसवले आहेत. संमेलनामधील भारुडाचे निरूपण बसवले आहे 7वीचे पालक अमित निगडे यांनी, पण ते आज काही कारणाने उपस्थित राहू शकलेले नाहीत. आता गायन वादनाकडे वळूया. संगीत आणि गायनाची जबाबदारी घेणाऱ्या, नेहमी प्रसन्न आणि मृदू राहूनही मुलांकडून काम करून घेणाऱ्या पल्लवी ताईंना खूप खूप धन्यवाद. तालवादनात निपुण असणारे आणि आपल्यातील सळसळत्या उत्साहाची पखरण आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांवर करणारे, अनेक प्रयोग करून तालवादनात बहार आणणारे नितीन दादा, खूप खूप थँक्यू. आणि शेवटी ऋषिकेश दादा, त्यांनी संपूर्ण संमेलनाची संकल्पना व्हिज्युअलाइज केली. एक सकस संहिता लेखन केले. संमेलनातील सर्व नाटकं बसवली. संगीत, नेपथ्य आणि अनेक बारकाव्यांसह विविध गोष्टींचा समन्वय साधला. या सगळ्यासाठी शाळेतील, घरातील भरपूर वेळ त्यांनी दिला. गेलं सत्रभर संमेलनमय झालेले आणि सुरुवातीला खूप अवघड वाटणारं असं हे कामही मुमकिन है हे दाखवणारे ऋषिकेश दादा, तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता आपल्या शाळेतल्या काही ताईंचा मी आवर्जून उल्लेख करते आहे. शाळेच्या संगीत शिक्षक नीताताई मुतालिक, गायन वादनातील अनेक बारकाव्यांचा विचार करणाऱ्या, उत्साहाने आणि ठामपणे मुलांकडून काम करून घेणाऱ्या नीताताईंनी संपूर्ण सत्रभर अतोनात मेहनत घेतली आहे आणि संपूर्ण प्रक्रियेचा भरभरून आनंदही घेतला आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. शाळेच्या नृत्य शिक्षिका कल्याणीताई आणि नीताताई मोरे यांनी 3री-4थीचे काही नाच बसवताना लहान मुलांना साजेशा हालचालींचा कल्पकतेने विचार केला आहे. त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवूया. आता शेवटी आजच्या संमेलनामध्ये वादन आणि गायन करणाऱ्या मुलांना मी स्टेजवर बोलावते आहे. सर्व मुलांनी स्टेजवर यावे. सुरुवातीला वादकांची नावं ऐकूया. सूरवाद्य वाजवली आहेत 3रीतील अनिर्बन, 4थीतील आरोही देशपांडे आणि 6वीतील अस्मी, शुभी आणि शरयू यांनी. विविध तालवाद्य वाजवली आहेत 6वीतील कबीर, कल्पज, अभंग, 5वीतील पलाक्ष, ओम बेंडवडे, अयन, दर्शन आणि 4थीतील श्राव्या आणि सुमेध यांनी. जोरदार टाळ्या वाजवून आपण ह्या वादकांचं कौतुक करूया. ठीक आहे. दर्शन इकडनं जा. त्यानंतर तुमच्यासमोर आले आहेत गायक. 3रीतील मोक्ष, 4थीतील ओमकार, जुई, राधा, आदित्य, अबीर, आरोही पंडित, वैदेही, सुमेध,
मैत्रेय कुलकर्णी आणि राजवर्धन. जोरदार टाळ्या वाजवून या गायकांचं कौतुक करूया. आता 5वीतील गायक ऋतिका, कबीर, मीरा, अर्णव आज रजा आहे, विभोर, सृजन, अर्चिषा आणि अन्वित, त्यांचंही आपण कौतुक करूया. आणि शेवटी आले आहेत 6वीतील गायक प्रिशा, देविका, विपश्चना, शुभश्री, मल्हार, अवधूत, अदिती, सार्थक पतंगे, सान्वी आणि अथर्व जाधव. सर्वांसाठी भरपूर टाळ्या वाजवूया. ज्या संमेलनाचं एवढं वर्णन ऐकलं आहे ते संमेलन बघण्याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली असणार आहे. तरी पण संमेलन सुरू करण्यापूर्वी मी आता काही सूचना सांगणार आहे. कार्यक्रमाचा नीट आस्वाद घेता येण्यासाठी सर्वांनी आपले फोन बंद करावेत किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. आज मुलं लाईव्ह गायन वादन करणार असल्यामुळे स्टेजच्या खाली बसलेली असणार आहेत. त्यांच्यासमोर माईक आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रम चालू असताना कृपया आपापसात बोलू नये. सोबत लहान मुलं असतील तर ती तुमच्या जवळच बसलेली राहतील, आवाज करणार नाहीत आणि मुख्य म्हणजे इकडे तिकडे फिरणार नाहीत. याची खबरदारी नक्की घ्यावी. नाहीतर इतक्या मेहनतीने बसवलेल्या कार्यक्रमाचा रसभंग होऊ शकतो. कालच अशी विनंती करणारा व्हिडिओ वर्गताईंनी सर्व पालकांना पाठवलेला आहे, पण तरीही ही सूचना मी पुन्हा एकदा सांगते आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था शाळेने केलेली आहे. त्यामुळे कोणीही फोटो काढू नयेत किंवा व्हिडिओ शूटिंग करू नये. प्रेक्षकांना जर स्वच्छतागृह वापरायचे असेल तर मागे माध्यमिक शाळेचे स्वच्छतागृह आहे ते वापरावे. तिथे जाण्या येण्यासाठी मधल्या पायऱ्या मोकळ्या ठेवाव्यात. छोट्या शाळेत आतमध्ये मुलं बसलेली आहेत, नेपथ्याचं सामान ठेवलेलं आहे, त्यामुळे छोट्या शाळेतील स्वच्छतागृह कृपया वापरू नये. कार्यक्रमाचा शेवट बघण्यासाठी आम्ही मुलांना मागील पायऱ्यांपाशी आणणार आहोत, तेव्हा त्यांना बसायला जागा करून द्यावी. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून मुलांना कोणीही घेऊन जाऊ नये. 3री व 4थीच्या मुलांना त्यांच्या वर्गातून घेऊन जावे आणि 5वी व 6वीच्या मुलांना स्टेजवरून घेऊन जावे. उद्यापासून 1 जानेवारीपर्यंत शाळेला हिवाळी सुट्टी असेल आणि मग गुरुवार दिनांक 2 जानेवारीपासून शाळा नेहमीप्रमाणे सुरू होईल. आता सर्वजण ज्याची आतुरतेने वाट बघत आहात त्या आजच्या सादरीकरणाला आपण सुरुवात करत आहोत. सादर करत आहोत मुमकिन है.
शिष्य प्राध्यापक धांदरफळे. भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, नाहीतर जीवशास्त्र असो, या अख्ख्या भारतात माझा हात धरणारं कोणीही नाही. म्हणजे मी खूप हुशार आहे म्हणून माझा हात धरणारं कोणी नाही असं नाही, तर मुळात माझा हात धरायला मी कोणाला भेटतच नाही. तर माझा हात कोण कसा धरेल? अहो खरंच मी गेले 2427 दिवस आणि आता 11 तास एकाही माणसाला भेटलेलं नाहीये. याला अपवाद आहे, पण तो नंतर सांगतो. मी असं एकटा का राहतो असा प्रश्न तुम्ही मला विचाराल. पण माझा तुम्हाला उलट प्रश्न आहे, करायचं काय त्या माणसांना भेटून? एक जात अप्पलपोट आहे सगळे, स्वार्थी. त्यांना हेही कळत नाही की आपल्यावरती सगळं बिघडलंय. म्हणजे बघा हां, सकाळी उठल्यावर करागरे लक्ष्मी बसायच्या ऐवजी काय बसतं? तर मोबाईल. पक्ष्यांचं कूजन वगैरे सोडा, साधं कोंबड्याची बांगाई ऐकायला आपल्याला आपलं शहर सोडून काही 100 किलोमीटर दूर जावं लागतं. आपण काही आता बनवत नाही, नवीन विचार करत नाही. काही हवं असं वाटलं की तुम्ही बाजारात जाता आणि कंपन्या जे देतील, जसं देतील तसं घेऊन येता. आता या जगात माणसं उरलीच नाही आहेत. उरली आहेत ती फक्त ब्रँडच्या आणि कंपन्यांच्या मागे पडणारी गिऱ्हाईकं. बरं, आता या प्रश्नावर उत्तर शोधायचं तर ना कुणाकडे कल्पकता आहे, तर ना कुणाकडे वेगळी उत्तुंग स्वप्न पाहण्याची ताकद. निसर्ग यांना फक्त बघायला हवा. आपलं जगणं हा निसर्गाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची तयारीच नाही. पण जाऊ दे, मी माणसांबद्दल बोलायला लागलो ना तर अख्खी रात्र बोलीन. पण आजची रात्र बडबड करण्याची नाही आहे, काहीतरी भन्नाट करण्याची आहे. हे बिघडलेलं जग वाचवायला बऱ्याच गोष्टी लागणार आहेत. आता यावर उपाय म्हणून तुम्ही तर काही करणार नाही, बरोबर ना? तुम्ही फक्त व्हॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड करा. हे करायला जी उलटी खोपडी लागते ना ती फक्त माझ्याकडे आणि माझ्या या मित्रांकडे आहे. अरे हो, मगाशी मी अपवाद म्हणालो होतो ना, तोच हा. माझे मित्र याच सोसायटीत राहतात. और भाइयों, बहनों और बहनों के भाइयों, आपके सामने आ रहे 2024 के तड़कते भड़कते फड़कते धड़कते 4 सितारे. ते राहतात अगदी इकडे. इकडे म्हणजे अगदी इकडेच बघा.
ये घपला ठीक करने का क्या? या हॅलो सर, आलं बरं का मी बरोबर वेळ झालाय बघा. बाकी कुठे पण आम्ही वेळेवर जात नाही, पण तुमच्यासाठी काय पण. खरं तर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बाकी मुलं क्लास, शाळा, TV यातच बुडलेली असतात. अहो खेळाचा पण क्लास लावतात तर. अहो आमचा जाऊ द्या हो सर. आपलं मिशन तयार आहे ना? हो तर एकदम तयार. पण तुम्ही घरी सांगून आलात ना? हो हो, त्यांना इतकंच सांगितलंय की आम्ही धानदारपाडी सायंकाळी विज्ञानाचे प्रयोग करायला चाललो आहोत. कोणते प्रयोग करायचे ते नाही सांगितलं. म्हणजे आवश्यक तेवढं खरं बोलून आलं. आता ते काय आम्हाला सकाळपर्यंत शोधणार नाहीत. म्हणजे फार वेळ आपल्याकडे नाहीये. उद्याचा दिवस उजाडायच्या आत तुम्हाला परत यावं लागेल. तिथे गेलात की काय काय करायचं, कसं वागायचं हे मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहेच. अरे हां राधिका, तुझं लक्षात आहे ना तू मुग्धाच्या स्वप्नात जाणार आहेस ते? हो हो सर. आणि ऋषभ, तू मधमाशांच्या जगात जाणार आहेस. लहान होशील, काळजी घ्या. राघव, मी तुला कुठे जायला सांगितलंय? तू लोकांच्या करेक्ट. आणि संयुक्ता, तू जुन्या पुण्यात जाणार आहेस. तिथे आपल्यासारखं नसेल, काळजी घे. हो सर. आता आपापल्या पोझिशनवर जा आणि ऑल द बेस्ट. राधिका, आधी तू जा. ओके. कॉलिंग मुग्धा, कॉलिंग मुग्धा, कॉलिंग मुग्धा, कॉलिंग. ऋषभ, आता तुझी पाळी. सर, ती वेळ आली, आम्ही चाललो. राघव, आता तुझी पाळी. सर, तो बघा, मला E2च्या जगातला तानप्रिया दिसतोय. आम्ही चाललो. संयुक्त, आता तुझी पाळी. हां, सावकाश जा. सर, मी येते. गेली असेल का ती? येऊयात बघून. गेली? आता या बिघडलेल्या जगाचं भवितव्य या मुलांच्याच हातात आहे. आपलं जग वाचवायला ज्या 4 गोष्टी लागणार आहेत त्या आणायचं काम या मुलांवर सोपवलं आहे. चला तर मग बघूया क्या ये मुमकिन है. सगळ्यात पहिले बघूया राधिका कुठे गेलेली आहे.
इथे रायाचं झाड कुठे आहे? मी आहे की ग इथेच. मी कुठे जाणार? किती उंच झालास. आता मला आवळे कसे मिळणार आहे? त्यात काय, लहान होतो की मी तुझ्या. वा वा वा, सगळी झाडं अशी शाणी असावीत बरं. बघितलं का, ही मुग्धा आतापर्यंत फक्त ऐकून होते हिच्या वेगळेपणाबद्दल. आज पाहते हिच्याशी झाडं वगैरे बोलतात. हे खरं की तिच्या कल्पनेत? आज लक्ष दिसत नाहीये मुग्धाचं. एरवी आली की मला भेटल्याशिवाय, माझ्या गुंजा वेचल्याशिवाय जात नाहीये मुलगी. हा, आहे का लक्ष? अय्या, माझं लक्षच नाही गेलं. गुंजा नाही ना दिसल्या. आता काय अंगावरती तोळे तोळे सोनं मिरवावं, तशा गुंजाच गुंडा घालून मिरवणार का आम्ही? गुंजा आहेत की शेंगांमध्ये. बा, किती छान. मी ना एक मातीचा हत्ती केलाय. त्यात गुंजाचे आणि कुसुंब्यांचे पांढरे दाणे घालून सजवते आता त्याला. आभार. बाय. नमस्कार. नमस्कार. आपली भेट पहिल्यांदाच ना? होय, तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे. त्यात तुझी काय चूक म्हणा. करवंदाच्या जाईत करवंद आल्याशिवाय कोण कशाला लक्ष देईल? आता हे करवंद देऊ तुला? मला ना खूप आवडतात करवंद, पण आईने कालच घरी आणले. ती संपली ना की येते गेले. पण तुमच्याकडे करवंदांऐवजी रंगीत दोरे असलेल्या काचेच्या गोट्या असत्या तर बाबा बरं झालं असतं. त्या गोट्या खातात तरी येतात. करवंदात तरी कुठे रंगीत दोरे असतात आणि त्यांनी तरी का कुठे खेळतात? बरं बाई, तुझंच बरोबर. तू आम्हाला फार आवडलीस. आपल्याला करवंदांची गरज नाही तर उगाच तोडली नाहीस करवंद. आम्ही काही करवंदांनाच तुझ्यासाठी गोट्या व्हायला सांगतो. त्या काचेच्या गोट्या असतील. तुला इच्छा झाली, भूक लागली तर त्यांची पुन्हा करवंद होऊ शकते. कसली मजा. कोणती बरं घेऊ? आता मात्र मला राहवत नाहीये. काहीही चाललं इथे. आता मात्र हिच्याशी बोलावंच लागेल. हॅलो. चकले ना मी. कोण आहेस तू? राजकन्या आहेस का? वाट चुकलेली. बरोबर ओळखलंस. 2024च्या राज्यातली राजकन्या. हा 2024च्या राज्यातली राजकन्या. मला ना तिथे परत जायचंय. माझी वाट चुकली असेल का ग? आपल्या मनाचं ऐकून निवडलेली वाट चुकीची नसते का कुठलीच? एकदा का त्या वाटेवरून जायला आवडतं हे लक्षात आलं की जात राहायचं असतं. मला समजलं नाही तू काय बोललीस ते, पण मी थोडा वेळ चालते तुझ्यासोबत. तुला चालेल ना? चालेल, पण मी वाटेत अनेकांना भेटणार आहे. तुला उशीर नाही ना होणार? उशीर? अय्या, ती बघ. जर या वेगाने जात राहिलीस ना तर तुला जिथे जायचं तिथे जायला 100 दिवस लागतील. उगाच गडबड करायला मी काय तुम्हा माणसांसारखी वेडी आहे? आम्ही काय वेडा? हो तर तुम्ही माणसं घर जागच्या जागेच ठेवून शाळेत, ऑफिसात, बाजारात फिरता आणि मग घरी यायच्या वेळी धावपळ करता. माझं घर माझ्या जवळच असतं, मला धावपळ करायची गरजच काय? हेही पटतंय मला. हा
चुकली असतीच का ग? अगं पण असं कसं फिरणार? म्हणजे मी त्यांच्या ऑफिसात जायचं की त्यांनी माझ्या शाळेत यायचं? आता घराचा विषय निघाला ना तर मला अजून जास्त आठवण यायला लागली आहे घराची. चल ना आपण वाट शोधूया. पक्ष्यांना, ए पक्ष्यांना, निघून गेले सगळे पक्षी. ए तो बरे कावळा दिसतोय तो. कावळा, ए कावळ्या. अरे काय रे, रडायला काय झालं? तुम्ही मला कावळाच म्हणा. माझं अंग काय म्हणून सगळे मला कावळाच समजतात. मी कावळा नाही. माझं नाव ऋषींसारखंच आहे. नेमकं माणसांना दिलेलं नाव विसरलो. रडू नको, मी देईन तुला नवे रंग. पण जर तू आमचं एक काम केलंस तर. हे बघ, हे 2024च्या राज्यातली राजकन्या. हिला आपल्या घराची वाट सांगशील? हा हा चालेल की. हा मग इथे बस. आधी तुझे पंख छान बदामी तुला चालेल. आणि तुझे डोळे ना छान लाल चालेल. हलू नकोस. किती सुंदर दिसतोस. वाव, किती सुंदर. मला एकदम माझं नाव आठवलं. काय रे? माझं नाव भारद्वाज पक्षी. चला बाय. जाता मला वाट तरी सांगून जा. सॉरी. आता समोर जा आणि एका मागोमाग 3 उड्या मारा. तिथे एक पाण्याचा हौद लागेल. तिथेच विचारा कोणाला तरी. मला एवढीच वाट माहित आहे. अरे गेला बघडून. पण 3 मोठ्या उड्या मारायच्या की छोट्या ते तर सांगितलंच नाही. अगं मोठ्या मारू. मोठ्या उड्यांमध्ये छोट्या उड्या असतातच ना. चल 1 2 3. इतका का रडतोस? हौद भरला ना तुझ्या रडण्याने. तसं नव्हे ग. माझं शरीर बघ किती रंगबिरंगी आहे. काळा, हिरवट, लालसर रंगांची उधळण आहे. मला तुला बघितलास डोक्यावर लहान बेडकी बसल्यासारखा दिसतो. मी तो काढून टाकायचाही प्रयत्न केला पण काही जाईना. मुग्धा तुझा तुरा रंगवून देऊ शकते पण मला माझ्या 2024च्या राज्यात जायचंय. तुला वाट ठाऊक आहे का? मला सगळंच ठाऊक आहे. मीच तर सूर्याला सकाळी उठवतो. मी नसेन तर त्याला कसं कळेल कधी उठायचं ते? रात्री 12 वाजताच उठून बसेल. मग आणि 4 दिवस उठलास तर? हो की रे, माझ्या लक्षातच नाही आलं. तुझी सूर्याशी मैत्री आहे म्हणजे तुला सगळंच ठाऊक असणार. ये इथे बस. थँक्यू. पण माझे काही मित्रमैत्रिणी आहेत. त्यांनाही काही रंगवून घ्यायचं आहे.
जवळचे ना सगळे रंग संपले, नाहीतर तुमचा तुरा मस्त लाल किंवा हिरवट केला असता. पण तुमच्या शेपटीखाली आहे ना लाल रंग, तिथे कोण पाहतं? दिसते नाही. ही तर हुंदक्यांची बाजापेठेत झाली. हा, रडू नका. माझ्यापाशी ना रंग नाही, पण गुंज आहे. डोळ्यांखाली एक एक लावली तर छान दिसाल तुम्ही. थँक्यू 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 थँक्यू. हा, तर सांग ना, हे खरं आहे का स्वप्न? तू त्या बुलबुलांना रंग दिलास, ते आधीच आम्हाला चिडवत असतात. आता आणखी रंग मिळाल्यावर जीव नकोसा करून ठेवते. आधी रंग द्यायचा बुलबुलांना का चिमण्यांना? तुमच्या गोष्टीत चिमण्या असतात की बुलबुल? एकतरी बुलबुल येतो का? खरंच की ग, एकाही गोष्टीत बुलबुल नाहीये. पण ना, माझ्याकडचे रंगही संपले तरी एकच गुंज शिल्लक आहे. काय बरं करता येईल? आपण यांना मेण द्यायचं का? कशाला? घर बांधायला. आमच्या गोष्टीत नाही का असतं चिमणीचं घर मेणाचं. एक गोष्ट सांगा, मेणाचं घर करणाऱ्या किती चिमण्या गोष्टीत असतात? हो की, एकच चिमणी असते. चिमण्यांची मेणाची चाल असते, कॉलनी असते. असं कुठेच बघितलं नाहीये की. आम्ही साधी काड्यांची घरं बनवतो, आमच्यापैकी एकच चिमणी तिथे गोष्टीत जाऊन बसलीये मेणाची घरं करत. आम्ही नाही पडत त्या भानगडीत. गोष्टीत अडकलं ना तर वास्तवाचं भान सुटतं. तुझं काय तुझं काय? तू अडकली आहेस का आहे वास्तवाचं भान? चल ग. काय म्हणालात? अरे अरे काय म्हणालात? मुग्धा, काय म्हणाला चिमण्या? मी वास्तवात आहे, काही कल्पना आहे, काही स्वप्न आहे? हे मुग्धाचं स्वप्न आहे? एखादी गोष्ट कल्पनेत आहे म्हणजे ती वास्तवात असेल असं थोडीच आहे. आजची कल्पना अनेकदा उद्याचं वास्तव असू शकते ना. आणि स्वप्न पाहिली नाही तर अचाट कल्पना येणार तरी कुठून? माणसांनी कितीतरी शोध लावले. हे सगळे शोध आधी फक्त कल्पना होत्या. जुल व्हर्न माहितीये का? नाही. तो एक लेखक होता. त्यांनी लिहिलेल्या साहस कथांमधल्या बहुतेक सगळ्या गोष्टी भविष्यात प्रत्यक्ष घडल्या. हे सगळं माझं स्वप्न असेल का? हो असेल, पण म्हणून ते खोटं ठरत नाही. अगदी खरं बोललीस. या नवनवीन कल्पना ही अचाट स्वप्न बघणं आम्ही 2024च्या माणसांनी कमी केलंय असं कधी कधी वाटतं. ठरलेल्या परीक्षा, खेळांच्या स्पर्धा, कलांची आधीच कोणीतरी आखून ठेवलेली शिबिरं, अशा वाटेवर आम्ही चालत असतो. स्वैर कल्पना करणं, स्वप्न बघणं यात मौज आहे. स्वप्न बघणं, आत्ता अतर्क्य वाटणाऱ्या भन्नाट गोष्टींची कल्पना करणं यात मौज आहे. हे कळलं आहे तर तुला? हो, लक्षात आलंय माझ्या. पण मी या स्वप्नातून जागी झाल्यावर या शिकवणीची मला आठवण राहील. त्यासाठी मला काहीतरी हवंय. तू काय देशील? ही घे, माझ्याकडे राहिलेली एकमेव गुंज. ही गुंज तुला आपल्या बोलण्याची आठवण करून देत आहे. आता स्वप्नातून जागी हो बरं.
धनंदर सरांनी सांगितलेलं हुशार घुबड इथेच असायला हवं. त्यांना बोलवायला त्यांच्या भाषेतच बोलवायला पाहिजे. काय शिंची कटकट आहे. कोण मेलं सकाळी झोप मोड करतो. तुला झोपाय नाही येत तर सकाळच्या रात्री झोपा काढत असणार. अरे माणसाचं पिल्लू, तू आवाज काढलास का? हो मीच. मला धनंदर सरांनी पाठवलं आहे. ते शास्त्रज्ञ आहेत. ते म्हणाले तुम्ही ओळखता त्यांना. अरे वा, काय म्हणतात सर? ते जेव्हा इथं आले होते तेव्हा त्यांना साखरेचं बाळ भेटलं होतं. कसं आहे ते बाळ? ते मोठं झालं आणि अमेरिकेत असतात. त्यांच्याच बोलण्यात मधमाशांबद्दल आलं. मला ते मधमाशांकडे काम आहे. मला पोहोचवाल त्यांच्यापर्यंत? आधी सांग, तू इतका लहान कसा? माणसाची पिल्लं बऱ्याचदा माझ्याहून मोठी असतात. हो, सरांनी एक रसायन तयार केलं होतं, पण माझ्याकडे 1 तासच आहे. खरं तर 53 मिनिटच. नंतर मी आपोआप मोठा होईल. खूपच कमी वेळ आहे तुझ्याकडे. माझी ढोली आहे ना, त्याच्यावर 2 फांद्या चढला की तुला मधमाशाचं पोळं दिसेल. पंजापूर, काळजी नका करू. मी त्यांच्यासाठी अशी भेटावी की ते माझे मित्र होतील. हाय, कोण तू? रत्रू, मित्र, इथे काय करत आहे? जागेतून वेगळाच वास येतोय. खबर जाय, पुढे सोडत नसतं. का बोलू तुझ्या मला. ती मित्रच आहे. मी तुमच्यासाठी भेट घेऊन आलोय. आमच्या जंगलात ही फुलं बहुतेक नाहीतच. या रे या, सगळे या. हा नका मत चाका. किती वेगळाच आहे हा मध. किती वेगळीच चव आहे आणि किती वेगळाच सुवास. रंगही वेगळाच आहे. सांगा मला, कशाचा आहे हा मध? थांबा, मी अंदाज करतो. कापसाचा आहे का? मी ऐकलंय त्याबद्दल. नाही, हा जोंधळच असणार. हल्ली जोंधळ दिसत नाही. ऐका, हा आहे कमळाचा मध. तुम्हाला आवडतो खूप हे माहिती होतं, पण तुम्हाला माहित कसं नाही? मी ऐकलंय त्याबद्दल दुसऱ्या गटातल्या माशांकडून. त्यांच्याकडे पूर्वी याचा साठा होता, तो संपला आता. हल्ली कमळं बघायलाही मिळत नाही. ते गावाबाहेरचं तळ होतं ना, त्यात होते म्हणे कमळं. तिथून कोणीतरी एक्सप्रेसवे बांधला म्हणे. मग आम्हाला कुठला चाखायला मिळणार कमळाचा मध? बाई 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 बाई, म्हणजे आता मध चाखायलाही ह्या माणसांवर अवलंबून राहायचं की काय? काम ग, तुम्ही मित्र आहेत ते कळलं, पण काम काय? मला तुमच्या राणी साहेबांना भेटायचं. हे इतकं सहज जमणार नाही. तुम्हाला वाट पाहावी लागेल. माझ्याकडे फार वेळ नाही. आणखी 40 मिनिटात मी पुन्हा माणसांच्या करत येईल. हा काळ तात्पुरता आहे. तुम्ही थांबा इथंच, आम्ही बघतो काय करायचंय. गोळ्याबाहेर इतर मधांची बोलूही शकता. इथे दारावर रक्षक होते म्हणजे तुम्हाला शत्रूही असणार. असणार म्हणजे काय? आहेतच. मुंगळ्यांच्या जन्माच्या हाडवैरी. काही मधमाशा पण आमच्या वैरी होतात. काही काय, मधमाशा का होतील तुमच्या वैरी? शिकतो आम्ही माणसांकडनं थोडं थोडं. थांब ना तू. हा दुष्काळ वगैरे असतो, अन्नाची टंचाई असते, तेव्हा इतर मधमाशा पण आमच्या वैरी होतात. मग तुम्ही त्यांना कसं ओळखता? वासावरून. आमच्यातल्या प्रत्येक कुटुंबाला एक विशिष्ट वास येत असतो. त्यावरून आमच्या कुटुंबातलं कोण, बाहेरचं कोण, ते आम्हाला बरोबर कळतं. भारी. बाकी मला सांगा, मगाशी मी आणलेला मध
म्हणजे तुम्ही प्रत्येक फुलाचा मध वेगळा ठेवता? कसं काय? माणसाच्या पिल्लाला चौकशाच फार. बघ की ही सगळी माहिती त्याला काय करायची आहे. पण नाही, ह्या माणसांना ना सगळ्यातलं सगळं माहीत करून घ्यायचं असतं. त्यांच्याकडे लक्ष वगैरे देऊस. मधाच्या पोळ्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या हजारो फुले दिसत आहेत. हा, त्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळं मध भरून ठेवतो. त्या खोल्या म्हणजे रांजणच जणू. आमच्याकडे सध्या चिंचेचा मध आहे, धण्याचा आहे, एवढंच काय जांभळाचं सुद्धा आहे. हे सगळे मध एकमेकात मिसळले तर खराब लागतात. ही बघा हुशार माणसं, अर्थात खराब लागतात. हा कॉमन सेन्स आहे. फक्त मधच नाही तर आम्ही परागही वेगळे ठेवतो. एका फुलातले पराग त्याच प्रजातीतल्या दुसऱ्या फुलात मिसळावे लागतात. का बरं? त्याचं काय? आमचं सगळ्यात मुख्य काम काय माहित आहे का? काय? झाडांच्या, वेलींच्या, वनस्पतींच्या प्रजाती टिकवण्यासाठी मिलन सोहळे घडवतो आम्ही. तुम्ही माणसं कसं लग्न करता तसं. काही काय? अरे हो, ही झाडं, वनस्पती आम्हाला बोलवण्यासाठी सुंदर सुंदर फुलं फुलून नटून बसतात. मग आम्ही येऊन त्यांचं मिलन घडवतो. म्हणजे आम्ही एका प्रजातीतल्या फुलांचे